विशेष सन्मान शाहूवाडी तालुका प्रीमियर लीगच्या माध्यमातून करतोय आपण या लगेच. यस बघा, ज्या कोणत्याही खेळाडूला मॅन ऑफ द मॅच मिळते आणि मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट आहेत दुर्वा क्रिएशनच्या माध्यमातून आणि त्या टी शर्ट घालून तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये खेळावं लागेल. सागरजी आपण या लगेच आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपला सन्मान. फलंदाज झाल्या बाद पहिल्या चेंडूवरती गोल्डन विकेट, गोल्डन डकच्या स्वरूपात झालाय फलंदाज बाद. चला नक्कीच कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील या ठिकाणी जोडले जातील. उदयमान सामना देखील सुरू झालाय आणि त्यात आमचे समावेशक मित्र रोशन संदेश स्वीट, व्हॉइस ऑफ डोंबिवली आणि व्हॉइस ऑफ पनवेल सिद्धेश गायकवाड. थँक्यू सो मच. नक्कीच आमची फरमाईश आहे आमचे डीजे मास्टर करण यांच्यासाठी. नक्कीच डेडिकेट आम्ही करणार आहोत, ते नाव नंतर सांगणार आहोत आम्ही कोणासाठी असणार आहे ते. माझ्याकडून सॉन्ग पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन. प्रदीप येत आहेत. यावेळेस चांगला चेंडू आहे, येतोय हा डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर येतोय हा डॉट बॉल. चांगली सुरुवात केली आहे. क्या बात आहे, बॅकफुलला गेले, कट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 0 आहे. 1-0 ही धावसंख्या आहे. आदरणीय पाटील साहेबांचे इथे आपण सन्मान करूया की सचिन दादा पाटील उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पाटील साहेबांचा इथे सन्मान करूया. मिस्टर हॅमिंग फलंदाज झाल्या बाद लागतोय. हा दुसरा विकेट गमावलाय या षटकामध्ये. 0 धावसंख्येवरती 2 फलंदाज झालेत बाद. पूर्ण सॉन्ग प्ले करायचं आहे. मिस्टर लाला यांचे इथे आपण सन्मान करूया. पुन्हा एकदा टॉप एज आणि 3 विकेट घेतलेत. मेडन षटक आपण पाहिलंय, ते म्हणजेच गोलंदाज दिनेश खेतलच्या माध्यमातून मेडन विकेट. 3 विकेट घेतलेत या षटकामध्ये आणि मेडन षटक देखील हाताळलेलं आहे. अभिनंदन दिनेश यांचं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3-0 ही धावसंख्या आहे किरण शिंदे या मॅच मध्ये.
त्यांच्या माध्यमातून या पुढील सामना असेल शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे आणि जेबीसीसी भातळी या दोन टीम मध्ये थोडीशी दुखापत होते. नक्कीच विनंती असेल आयोजकांना की आपण स्प्रे घेऊन जायचं आहे. पाणी देखील तिथे नक्कीच उपलब्ध आहे. खऱ्या अर्थाने खूप चांगलं संगीत सिद्धेश गायकवाड सर आपण ऐकलं आणि हे डेडिकेट मी करतो नेहमीच सोनू बांगर यांना, कारण की 2 ते 3 महिन्यापूर्वी त्यांचा ब्रेकअप झालेला आहे. परंतु ज्याप्रमाणे जे लिरिक्स आहेत, पाखरा आजाद केलं मी तुला, पण कोणी कोणाला आजाद केलंय हा देखील प्रश्न आहे. डीजे मास्टर सोनू बांगर आपण कुठे असाल तर या. सोनू बांगर, तुमच्यासाठी 2 लाईनी आहेत ज्या आय थिंक 4 वर्षापूर्वी भरपूर फेमस झाल्या होत्या इंस्टाग्राम वरती आणि आम्ही सोबतच कॉमेंट्री करत होतो. सोनू बांगर आपण या 1 मिनिट बाहेर या. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 2. या 2 धावांनी नक्कीच अकाउंट ओपन होतोय. ऑन साइडला शॉट ऑन पूल फुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल चौकार. तुमच्यासाठी 2 लाईनी आहेत. सोनू बांगर यांच्यासाठी थोड्याशा 2 लाईनी मी बोलणार आहे शैलेश दादा, कारण की अप्रतिम समालोचक आहेत. गेली 7 ते 8 वर्ष आम्ही देखील एकत्र काम करतोय, त्यामुळे आमचे अत्यंत नक्कीच जिव्हाळ्याचे संबंध आहेत सोनू बांगर यांच्याशी. धावसंख्या आहे 6. ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न, अप्पर कट करण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. मिळते अवांतर धावा. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. सात धावा धावफलकावरती. क्या बात आहे. बॅकपुल जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि बॅटची इनर एज लागतीये. सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय हा चेंडू आणि आलाय हा डॉट बॉल. श्री निनाई विठ्ठलाई स्पोर्ट्स करुंगळे आणि प्रियांका 11 ऐनवाडी या 2 टीम मध्ये हा सामना सुरू आहे. परंतु या मॅच वरती मजबूत पकड निर्माण केली आहे प्रियांका 11 या संघाने. यावी स्टॉपेज हुक केलाय इनफिल्डच्या वरून. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. STGPL चौकार. सोनू बांगर यांच्यासाठी मी 2 लाईनी म्हणणार आहे. खऱ्या अर्थाने जेव्हा 2 षटक होतील तेव्हा शैलेश दादा, क्या बात आहे. चांगला चेंडू आहे आणि कट करण्याचा प्रयत्न होता. येतोय हा डॉट बॉल. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 11. पहिलं षटक मेडन होतं आणि या षटकामध्ये आल्यात 11 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती. 2 लाईनी सिद्धेश सर सोनू बांगर यांच्यासाठी. असली खूबसूरती तो सावले रंग में होती है सोनू बांगर. असली खूबसूरती तो सावले रंग में होती है सोनू बांगर, क्योंकि गोरे पहले भी धोखेबाज थे और आज भी धोखेबाज है. वाह वाह वाह, काय शब्दांची आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं जोडणी केली. आमच्या साथी समालोचक अर्थात रोशनजी संते सर. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं सोनूजी बांगर याच्यासाठी हा खास 2 लाईनी आपण नक्कीच म्हणले. आता त्या जिवारी नक्कीच लागल्या नसाव्यात ही नक्कीच अपेक्षा असेल. नाही, नक्कीच 4 वर्षांपूर्वी 10 क्रिकेटने त्यांच्या इंस्टाग्रामच्या ऑफिशियल पेज वरती ही देखील क्लिप व्हायरल केली होती आणि अनेक व्ह्यूज त्या रीलला मिळालेले आहेत. प्रत्येक षटकारासाठी
उत्तमजी लोहार साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक. आज रविवार आहे, किरण शिंदे आज बँका बंद आहेत परंतु एटीएम सुरू आहेत आणि एटीएम ऑन केलेला आहे. गाव मैदानाच्या आतमध्ये सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिल्या डगून गोलंदाजी मार्क आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज शाहिद आज खऱ्या अर्थानं आपण पाहायला घेतलं या सामन्यावरती मात्र पकड आपली भक्कम केली ती अर्थात प्रियंका 11 ऐनवाडी या संघानं. आणि एका बाजूला आपण संघ पाहताय तो अर्थ करुंगळे संघ कुठेतरी झुंजताना पाहायला मिळतोय, कारण सलामीला आलेली जोडी नक्कीच मैदानाच्या बाहेर गेलेत. अर्थात वैभव प्रदीप आणि त्यानंतर विश्वास हे मात्र मैदानाच्या बाहेर गेलेत. लेफ्ट हँड बॅटर स्ट्राईक एंडला आहेत ते अर्थात फलंदाज आपण पाहताय जयेश आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल फेस करतील गोलंदाज शाहिद यांच्या गोलंदाजीचा. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेला. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. साधावा षटकार. डीजे मास्टर थांबवतोय. उत्तमजी लोहार साहेबांनी पारितोषिक लावलं, मनोबल वाढवलं बॅट्समनचं आणि त्याने नक्कीच या संधीचं सोनं केलेलं आहे. 500 रुपयांचं पारितोषिक असेल प्रत्येक षटकारासाठी. आदरणीय उत्तमजी लोहार साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक लावण्याचं एकच कारण आहे, खेळाडूंचा मनोबल वाढवण्याचा प्रयत्न ते करतायत. आणि या मॅच मध्ये त्यांना माहिती आहे इथून प्रत्येक सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये एकही धाव आली नव्हती, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्या आणि या तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवावे लागतील. त्या अनुषंगाने हे पारितोषिक आहे प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. फुलटॉस चेंडू आहे, बॅटची इनर एज लागते, शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतो आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. सरा हवा पाहिजे संघ अडचणीमध्ये होता आणि नक्की ते संयम ठेवला दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. मित्र नक्की म्हणतात की कठीण काळामध्ये संयम ठेवावा, त्याने अस्तित्व भंग पावत नाही. संघर्षाला धार लागते, सामर्थ्याला कधी सोन्याला गंज लागत नाही. इथे मात्र संयम ठेवला आणि तो संयम मात्र मैदानाच्या आतमध्ये मग तो उपयुक्त ठरलाय. आणि खऱ्या अर्थानं कुठेतरी संघ अडचणीत होता, त्याला मात्र बाहेर काढण्याचं काम दोन्ही बॅटरच्या माध्यमातून केलं गेलंय. एका बाजूला आहे जयेश आणि त्यांना साथ देत आहेत विश्वास. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संस्थापक आदरणीय अजित पाटील साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये. आदरणीय अजित पाटील साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन संस्थापक आदरणीय अजित पाटील साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विकेटचं पतन फलंदाज झाला बाद 18 या धावसंख्येवरती आतापर्यंत 4 फलंदाज गमावलेत करुंगळे या टीमने. नक्कीच सर, निश्चितपणे पाहिलं तर करुळे संघ मात्र अडचणीमध्ये सापडलाय. मात्र या स्पर्धेमध्ये जीवित राहायचं असेल तर मात्र संघाला सावरावं लागेल आणि कशा प्रकारे संघ सावरला जाईल हे सुद्धा पाहावं लागेल. पुढचा बॉल शाहिद यांचा. ग्रँड एंट्री होती अजित पाटील साहेबांची. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन संस्थापक आदरणीय अजित पाटील साहेबांचे इथे आपण स्वागत करूया. या स्पर्धेमध्ये शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे जाईल 20. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रथम बाडी करणारा संघ आपण पाहताय करवळे संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांचा विपक्ष संघ अर्थात ज्यांनी या सामन्यावरती पकड नक्कीच आपली भक्कम केली असा प्रियंका 11 संघ. पुढचा बॉल स्टेप आउट के समोरच्या दिशेला लॉफ्ट केला. चेंडू हवेमध्ये अंतर कापलं जाईल का? हो, 6 धावा षटकार.
पाच काय फटका सजवलाय मित्रांनो. मागाशी म्हणालो की संघ अडचणीमध्ये होता, फलंदाज साथ देत नव्हते, भागीदारी होत नव्हती. तेव्हा नक्कीच मित्रांनो म्हणावं लागतं कोणी साथ दिले नाही म्हणून रडत बसायचं नाही, तर संकटाच्या छाताडावरती पाय देऊन आपलं अस्तित्व नव्याने निर्माण करायचं असतं आणि तेच फलंदाजानं मैदानाच्या आतमध्ये केलंय. आता मात्र अस्तित्व निर्माण केलंय, मात्र ते पूर्ण पदावरती आता शेवटपर्यंत नेण्याचं काम फलंदाजाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये केलं जाईल का हे सुद्धा पाहावं लागेल. सर आपण पाहिलं की 3 षटकांचा अंत धरून झाला, धावसंख्या जाऊन पोहोचलीये 26 अर्थात 26 आकड्यावरती. यापुढे अजूनही धावांचा डोंगर उभा केला जाईल का, काय वाटतं सर? नक्कीच चांगलं कमबॅक मित्र म्हणेन सिद्धेश गायकवाड सर केलेलं आहे या मॅच मध्ये. नक्कीच करुंगले या टीमने, कारण की पहिल्या षटकामध्ये एकही धाव नव्हती, त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये 26 धाव बनवल्यात आणि अंतिम षटक नक्कीच आपण पाहतोय गोलंदाज येत आहेत. या गोलंदाजी मार्क वरती प्रसाद सुतार येत आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज ज्याने नक्कीच एक षटकार लगावलाय जयेश आहेत. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. ड्राईव्ह करतायत डीप मध्ये, फिल्डर उपस्थित आहेत डीप एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव झाली पूर्ण आणि फलंदाज होईल बाद. OUT रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय, माघारी परतावं लागेल. जयेश बॅक टू द पविलियन. काय घडते मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो, पाहिलं तर विचाराची देवाणघेवाण कुठेतरी कमी स्वरूपामध्ये पाहायला मिळाली आणि त्याचा परिणाम आपण पाहायला गेला तर जयेश यांना मात्र माघारी परतावं लागले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होता, देण्यात नंबर 7 चा खेळाडू क्रमांक 7 पराग मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग मार्फत गोलंदाज आपण पाहताय प्रसाद सुतार. सांघिक 4थं आणि वैयक्तिक फलंदाजांच्या माध्यमातून हाताळलं जाते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलीये 27 आकड्यावरती 27. मित्रांनो आज खऱ्या अर्थानं प्रत्येक सामना हा निर्णायक घडणारच आहे, यात तीन मात्र शंका नाहीये. पुढचा बॉल सुरेख फटका केला, समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत पोहोचतील तर मात्र एकीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि धावसंख्या 2 नंबर इथे मात्र खराब आपण कलेक्शन पाहिलं. आता काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये मी मागाशी म्हणालो की थोडं कम्युनिकेशन आपल्याला खराब पाहायला मिळालं आणि तेच इथं मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवर पाहायला मिळालं. धावसंख्या 2 नंबर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अर्थात 29 आकड्यावरती. ऑनफिल्ड पंच वेळ पूर्ण झालेला, एक खेळाडू आपण आतमध्ये घ्यायचा आहे. मित्रांनो खरंच आपण शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचं कौतुक करावं लागेल, कारण ज्यासाठी आपलं असोसिएशन ओळखलं जातं अर्थात शिस्त आणि शिस्तीचं पालन या स्पर्धेच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये केलं जाते. कारण षटक हाताळण्यासाठी आपल्याला एक विशिष्ट असा अवधी दिला जातो, त्याचं मात्र आपण पालन करायचं आहे. पुढचा बॉल मिस टाइम काय चेंडू हवेमध्ये, फिल्डर डाऊन द बॉल आणि इथे मात्र टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. OUT DJ. थँक्यू सो मच. खूप चांगली कामगिरी सुरू आहे या मॅच मध्ये. आदरणीय दीपकजी लाड आणि अजित पाटील साहेबांना विनंती असेल आपण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. इम्रान आपल्याला पाहायला मिळत आहेत, खेळाडू क्रमांक 8 म्हणून इम्रान आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. 29 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून धावांचा डोंगर उभा करावा लागेल, कारण समोरचा संघही तेवढाच मातब्बर आहे. त्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर नरेश गोपाल सारखा एक झंझावती या खेळाडू मैदानाच्या आत या संघामध्ये आहे आणि या संघाच्या विरुद्ध जर आपल्याला लढायचं असेल तर मात्र धावांचा डोंगर उभं करणं तेवढंच गरजेचं आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज प्रसाद सुतार आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल फेस करतील फलंदाज इम्रान. पहिलाच बॉल आडव्या बॅटने उडवलाय, मनगटाचा वापर, चेंडू होतोय फरार. 4 धावा.
थँक्यू सो मच. आणि आपण पाहता या 4 धाव्याने मात्र धावफलक पुढे सरसावले. वधारले धावसंख्या जाऊन पोहोचली 33 आकड्यावरती. पुढचा बॉल बन्नाट वेगामध्ये खोलमध्ये नक्कीच हाताळला गेला. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र क्रिकेटच्या भाषेतील आत्महत्या. सॅक्रिफाय विकेटचं पतन. इम्रान बॅक टू द पवेलियन. जी केणी आणि सोनू बांगर यांना विनंती असेल कॉम्बॉक्स मध्ये आपण धावसंख्या आपण पाहू शकाल. नक्कीच राजेंद्र रणवरे साहेबांचे ते आगमन होतं. एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचे ते सर्व आहेत आणि त्यांच्या माध्यमातून समालोचकांसाठी पंचांसाठी टी शर्ट आपण पाहतो आणि मॅनेजमेंट कमिटीसाठी देखील टी शर्ट आहेत. त्यांचा देखील मी मनापासून आभार मानतो. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 33 धावा. 34 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. ते म्हणजेच प्रियांका 11 या टीम समोर. टॉस आपण करूया. शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे आणि त्यांना फाईट करेल JBCC भाततळी. या 2 टीम मध्ये हा सामना असेल. नक्कीच शाहूवाडी तालुक्यातील एक्स्ट्रीम स्पोर्ट्स चा ब्रँड अँबॅसिडर देखील आहे निखिल शिरगावकर. त्यांचं देखील आपण करूया अभिनंदन. आणि खऱ्या अर्थाने राजेंद्र रणवरे साहेबांचं मी मनापासून आभार मानेन की समालोचकांसाठी पंचांसाठी मॅनेजमेंट कमिटीसाठी टी शर्ट आहेत. चला आपण टॉस करूया. शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे आणि JBCC भाततळी या 2 टीम मध्ये अजित पाटील साहेबांना विनंती असेल जे संस्थापक आहेत ते म्हणजेच शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे. आणि दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया या सामन्याचा. JBCC भाततळी आणि त्यांना फाईट करेल शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे. हॅलो. विनंती असेल अजित पाटील साहेबांना की आपण या आणि आपले शुभ हस्ते आपण टॉस करूया. एका बाजूला JBCC भाततळी चंद्रकांतजी कांबळे साहेबांचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला गणपत शेठ लाड आणि किरण शिंदे यांचा शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे संघ. आणि आदरणीय अजित पाटील साहेबांना विनंती असेल. अजित पाटील साहेबांना विनंती आहे की आपण या. चौतीस धाव बनवायचे आहेत प्रियांका 11 या टीमला. या आपण दादा या. टॉस आपण करूया अजित पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. चला बॅटर पाठवा अजित प्लीज. चला या. विनंती असेल आपण त्वरित आपल्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवाना करायचे आहेत. जेव्हा पुण्याच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तिथे जोडले गेले त्यांचे साथी समालोचक आदरणीय सन्माननीय रोशनजी संते सर. छापा असं कॉल आहे. हेड असं कॉल आहे. आणि आलं हेड. टॉस जिंकलेला आहे शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे या टीमने. साहेबांना विनंती असेल आपण स्थानपन्न व्हायचं आहे. आपण चर्चा करूया. नक्कीच पातवडे टीमने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? नक्कीच आम्ही बॅटिंग करेल. त्यांना बॉलिंग साठी आमंत्रण करेल. फार मोठा विश्वास दाखवलाय. किरण शिंदे असतील गणपत शेठ लाड असतील हे संघ मालक आहेत. त्यांनी तुझ्यावरती फार मोठा विश्वास दाखवलाय. त्यांच्याबद्दल आणि या संपूर्ण स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? स्पर्धा तर चांगलीच आहे. त्यांनी आमच्यावरती नक्कीच विश्वास दाखवलाय. आम्ही 100% देईल आमच्याकडून.
आणि चांगला क्रिकेट खेळायचा प्रयत्न देखील करेल. नक्कीच शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. आमच्या सोबत JBCC भाततळी या टीमचे संघनायक आहेत. टॉस गमावलाय, प्रथम फिल्डिंग करावी लागेल. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? तरी पण आम्ही फिल्डिंगच करणार होतो, ते पण बरं झालं की त्यांनी स्वतःच दिले आम्हाला फिल्डिंग करायला. मनासारखं झालेलं आहे. फिल्डिंग करणार आहात. 4 षटकांचा सामना आहे. समोर पातवडे संघ आहे. काय स्ट्रॅटेजी असेल, काय गेम प्लॅन असेल या टीम समोर? गेम प्लॅन असा काहीच नाही, जे होईल ते ग्राउंडवर बघता येईल. चंद्रकांतजी कांबळे पुरस्कृत संघ आहे JBCC भाततळी संघ, त्यांच्याबद्दल आणि शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग बद्दल काय म्हणणं असेल? चंद्रकांत साहेबांबद्दल बोलायला गेलं तर ते एकदम दिलदार व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी आमच्यावर एवढा विश्वास दाखवला, त्याबद्दल आम्ही त्यांचं कायमच ऋणी असू. आणि आयोजनाचं बोलायला गेलं तर खरंच खूप मोठा प्लॅटफॉर्म शाहूवाडी तालुक्यातील प्लेयर्सना त्यांनी मिळवून दिलेला आहे. तरी मला वाटते सगळेच आता ते ऋणीच असतील सगळे खेळाडू. नक्कीच शुभेच्छा असतील. पातवडे टीमने टॉस जिंकलाय आणि त्यांनी स्वीकारले बॅटिंग. इन्व्हाइट केलंय JBCC भाततळी या टीमला गोलंदाजी करण्यासाठी. 34 धावा बनवायच्या आहेत आणि पहिल्या चेंडूवरती लॉफ केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, चुकीचं जजमेंट, सीमारेषेच्या बाहेर येतोय हा STGPL चौकार. विश्वास केने सर आपण या. सोनू बांगर आणि विश्वास केने सर आपण कुठे असेल तर या. पुढचा बॉल पंधाटवेगामध्ये हाताला. पंचांना मात्र कवायत करायला लावले. एक अवांतर धाव, अवांतर धावेने मात्र धावफलक पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 5 आकड्यावरती. तर नक्कीच शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन संस्थापक अजित पाटील साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. आणि द ग्रेट मराठा यांच्याकडून त्यांच्यासाठी देखील एक विशेष सप्रेम भेट आहे शंकर पाटील यांच्या माध्यमातून. आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया. अजित पाटील साहेबांचा इथे आपण विशेष सन्मान करतोय. क्या बात, हे प्रेम आहे खऱ्या अर्थाने. दीपकजी खोत साहेबांचं क्रिकेटवरती मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की नक्कीच प्रत्येकाला त्यांच्या माध्यमातून काही ना काही गिफ्ट आहे, एक आठवण म्हणून नक्कीच दीपकजी खोत साहेबांच्या माध्यमातून ही गिफ्ट दिले जातात. नेहमीच मी म्हणतो की ज्या गरजू गोष्टी आहेत त्या दिल्या तर अजून चांगलं असतं. ज्याप्रमाणे मी अनिल पाटील यांना देखील सजेस्ट केलं होतं की आम्हाला नक्कीच काही दिवसांपूर्वी सापाट चषक झालं कल्याणच्या स्पर्धेमध्ये. नक्कीच शैलेश भोईर सर, त्यामध्ये 3 पंच, 3 समालोचक, DJ, लाईव्ह टीम, जे अंतिम 2 संघ फायनल मध्ये पोहोचले होते त्या दोन्ही संघातील 12 मॅन साठी आणि जे ऑफिशियल गुणलेखक होते त्यांच्यासाठी कूलर देण्यात आल्या होत्या. एकूण 12 कूलर देण्यात आल्या होत्या पिंटू शेठ पाटील आणि अधिक पाटील यांच्या माध्यमातून. आणि या गरजू गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहतोय नक्कीच कुर्ता देत आहेत, त्यामुळे नक्कीच त्यांना देखील ते घातल्यानंतर परिधान केल्यानंतर नक्कीच दीपकजी खोत साहेबांची आठवण होईल. अनिल भाई पाटील, अशा गोष्टी मिळाल्या तर नक्कीच जेव्हा आपण त्या परिधान करतो तेव्हा त्यांची आठवण होते की मला शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये ही गोष्ट मिळाली होती आणि ती मी परिधान केलेली आहे. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी त्यांच्या टीमसाठी नक्कीच त्यांनी वॉच देखील ठेवलेला आहे. त्याबद्दल त्यांचं देखील मी मनापासून आभार मानेन. ही वेगवेगळी संकल्पना आपण पाहतोय. पुढील वर्षी चाळके साहेब देखील अशी संकल्पना आणतील ही आपण अपेक्षा करूया. कारण की नाविन्यपूर्ण प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न संदीप चाळके सर असतील, त्यानंतर त्यांची संपूर्ण पदाधिकारी असतील यांच्या माध्यमातून नेहमीच राहिलेला आहे. आणि पुढील वर्षी ते देखील अशी संकल्पना राबवतील यातील मात्र शंका नाहीये. नक्कीच अनिलभाई पाटील साहेबांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण की 10 संघ आपण पाहिले, 2 संघ नक्कीच प्रेक्षणीय मॅच त्यांचा पाहिला, 10 संघांना किट त्यांच्या माध्यमातून लाभलेला आहे.
संदीप चाळके सर, मी नेहमीच म्हणतो आपल्याकडे कोणतीही बीसीसीआयची मदत नाहीये, आपल्याकडे कोणतीही आयसीसीची मदत नाहीये, आपल्याकडे आहेत अनिलभाई पाटील साहेबांसारखी माणसं आणि त्याचमुळे आपण प्रत्येक स्पर्धा यशस्वी करू शकतोय आणि पुढील वर्षी देखील त्यांच्या माध्यमातून हे सहकार्य लाभणार आहे ही आपण अपेक्षा करूया, ही आपण आशा बाळगूया त्यांच्या माध्यमातून. नक्कीच राजेंद्र रणवरे साहेबांचा देखील मी मनापासून आभार मानतो. दुपारपर्यंत आमच्या समालोचक मित्रांना त्यांच्या माध्यमातून टी शर्ट येतील ही अपेक्षा आपण बाळगूया. नक्कीच चला फिल्डिंग करणारा संघ अर्थात करोली संघाला विनंती असेल आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. अजूनही आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचला नाहीये. सो विनंती असेल जर पुढच्या षटकापर्यंत जर आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचला नाही तर मात्र आपल्याला पॅनलाइज केलं जाईल याची आपण नोंद घ्यायची आहे. कारण मित्रांनो या स्पर्धेमध्ये काही वैयक्तिक पारितोषिक आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. सो विनंती असेल जर आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. पुढचा बॉल येथे मात्र सुंदर चेंडू हाताळला गेला. ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क येत नाहीये, शरीरावरती चेंडू हाताळला आणि येथे मात्र पंचांचा इशारा आला. लेग बायच्या स्वरूपात मात्र ही धाव ग्राह्य धरली जाईल. एका धावेने सिद्धेशजी गायकवाड सर तुम्हाला थांबवतोय की पुढील वर्षी कितीही संघ खेळू द्या, यावर्षी 8 संघ आहेत, पुढच्या वर्षी 12 संघ झाले, 16 संघ झाले, तरी देखील अनिलभाई पाटील यांनी आजच सांगितलेलं आहे की संपूर्ण किट त्यांच्या माध्यमातून देण्यात येतील. टाळ्या होऊन जाऊ द्या अनिलभाई पाटील यांच्यासाठी. नक्कीच आहे, सर्वांवरती लक्ष आहे त्यांचं आणि हे प्रेम आहे क्रिकेटवरती. नक्कीच सर हे प्रेम आहे आणि खरंच शाहूवाडी तालुका ग्रामीण भूमीने दिलेलं हे प्रेम आहे. चला एक विनंती असेल पूर्ण शाहूवाडी तालुका ग्रामीण लीगची जी आपली कमिटी आहे त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठाकडे यायचं. आपले अध्यक्ष आपल्याला बोलवत आहेत, सो आपण या, थोडस आपल्याला चर्चा करायची आहे. विनंती असेल पूर्ण असोसिएशन कमिटीला की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. जाऊ मैदानाच्या आतमध्ये. नरेश अर्थात मिस्टर डायनामाइट मात्र मैदानाच्या बाहेर गेलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. खेळाडू क्रमांक 3 अर्थात किरण वाळंग आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी थोडा धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या झाली होती 33 आणि 34 धावांचं लक्ष होतं. किरण वाळंग यांच्यासाठी ऑफर असणार आदरणीय सन्माननीय अजित पाटील साहेब यांच्याकडून ऑफर जर आपण षटका मारला तर 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. पहिलाच बॉल आपण पाहिला गेला तर भिरकवण्याचा प्रयत्न, नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटने बॉलचा संपर्क आला नाही आणि चेंडू मात्र शरीरावरती अधळलाय. आपण पाहिला गेलं तर खऱ्या अर्थाने निर्धाव चेंडू सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. 34 धावांचं लक्ष आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात 16 आकड्यावरती. पुढचा बॉल येथे मात्र उडवला एक्स्ट्रा कव्हर 4 इजल मध्ये. क्षेत्ररक्षक येत आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 4 धावा, चौकार. थोडं सुंदरसं संगीत आपण पाहतोय, अनुभवतोय. खरंच संगीत म्हटलं की एक फ्रेशनेस नक्कीच आपल्यामध्ये येतं आणि ते डीजे मास्तरांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळते. पुढचा बॉल इथे मात्र चेंडूला येऊ दिलंय, फक्त दिशा दाखवले. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत पोहोचतील. तद्वर मात्र एकच धाव, एकापेक्षा अधिक इथे काही मिळत नाहीये. एका धावेने धावफलक मात्र पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचलीये ती अर्थात 21 आकड्यावरती. 34 धावांचं लक्ष आहे. 21 बनले आता. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणारा संघ अर्थात प्रियंका 11 ऐनवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र उलटी गिनती स्टार्ट करावी लागेल, कारण येणारे चेंडू असणार आहेत ते 12 आणि 13 बॉलची आवश्यकता आहे. 12 बॉल 13 ची गरज. चला फिल्डिंग करणाऱ्या संघाला विनंती असेल आपण ग्रुप मीटिंग करायची नाहीये मित्रांनो. वेळेचं थोडं बंधन आहे, वेळेचा आपण मान आणि सन्मान करायचा आहे. चला प्लीज थोडं कोऑपरेट करा. ज्या प्रकारे कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं गेलं तर प्रत्येकाची एक विशेष सहकार्य लाभलंय. आपली ही स्पर्धा आपल्यासाठीच आहे, अर्थात शाहूवाडी तालुक्याची मानाची, अभिमानाची आणि उत्कर्षाची स्पर्धा आहे, ज्याची आपण खरंच आतुरतेने वाट पाहतो. अशी स्पर्धा शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग पर्व 3 आणि आजचा दिवस 2 आणि अंतिम दिवस आपण अनुभवतो.
तसेच मी पुन्हा एकदा आपण पारितोषिकाची उत्घोषणा करतो. शाहूवाडी तालुका असोसिएशनचे संस्थापक आदरणीय सन्माननीय आदित्यजी पाटील साहेबांच्या माध्यमातून ऑफर असणारे ते किरणजी वारांगेसाठी जर आपण षटकार लगावलात तर तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. षटकार मारा आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज घ्या मित्रांनो. जाऊ मैदानाच्या आतमध्ये. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पैलट घेऊन गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला जयेश पाहायला मिळतात. स्ट्राईक वरती फलंदाज आहेत किरण वारंग, ज्यांच्यावरती खऱ्या अर्थानं आपण पाहताय अजितजी पाटील साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक लागले गेले. षटकार मारायचा आणि 500 रुपये आपल्या खात्यामध्ये मात्र जमा करायचे. पुढचा बॉल आड्या बॅटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत पोहोचतील तद्वर मात्र एकच धाव. एका धावेने मात्र आपण स्ट्राईक रोडीला पाहायला मिळते. सलावेला आलेला फलंदाज अजूनही आपण पाहताय महेश मैदानाच्या आतमध्ये आहेत. नरेश नक्कीच आले. चांगल्या प्रकारचा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तब्बल 11 धावांची खेळी केली आणि मात्र मैदानाच्या बाहेर गेले. पुढचा बॉल बन्नाट वेगामध्ये आतडला. पडल्यानंतर थोडी उचली घेतली आणि वेग मात्र अधिक धारण केला आणि थेट एसटी रक्षकाचा वेध घेतलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण गोलंदाज जयेश यांच्या माध्यमातून. मित्रांनो पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं येणाऱ्या 10 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे आणि ते करुळे संघाला या सामन्यामध्ये कमबॅक करायचा असेल तर मात्र अधिकाधिक निर्धाव चेंडू त्याच्या माध्यमातून हाताळणं गरजेचं असेल. थोडस आपण पाहता एसटी रक्षक अर्थात गोलंदाज कर्णधार यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. पुढचा बॉल इथे मात्र आड्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटच्या रिझर्व्ह मध्ये आपण पाहताय चेंडू पर्यंत पोहोचलेत तद्वर मात्र एकच धाव. एका धावेने मात्र समीकरण हळूहळू पुढे सरसावतोय. आपण पाहिलं तर आता कुठेतरी षटकामध्ये एक संत आणि संयमी आणि सेन्सिबल विकेट मैदानाच्या आतमध्ये रंगतय. एका बाजूला संघ आहे करवळे आणि एका बाजूला संघ आहे प्रियंका 11 ऐनवाडी. पुढचा बॉल इथे मात्र बैठक लगावण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येत आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 4 धावा चौकार. सो मच जीजे. या 4 धावेने मात्र धावफलक पुढे सरसावलंय. 27 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा बॉल इथे मात्र उडवलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत मात्र बघत राहतील. चेंडू होतोय फरार. पुन्हा एकदा येतात त्या 4 धावा चौकार. फटकेबाजी इथे किरण वारंग यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कारण अजूनही 3 धावांची आवश्यकता असणार आहे. 3 धाव बनवायचे आहेत. नक्कीच या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे प्रियांका 11 या टीमने. यानंतर आपण सामना जसा संपेल तसा आदरणीय अजित पाटील साहेबांचा इथे सन्मान करणार आहोत. खऱ्या अर्थाने शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक आहेत आणि त्यांचा इथे आपण विशेष सन्मान करणार आहोत. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये आदरणीय अध्यक्ष संदीप चाळके साहेबांच्या शुभ हस्ते आणि MS धोनी स्टाईलने हा सामना फिनिश केलाय आणि सामना जिंकलेला आहे प्रियांका 11 या टीमने. अभिनंदन प्रियांका 11 या संघाचं. हार्ड लक श्री निनाई विठ्ठलाई स्पोर्ट्स करुंगले या टीमचं. विनंती असेल JBCC भातळी या टीमला की आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि विनंती असेल किरण शिंदे गणपत शेठ लाड पुरस्कृत शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे या संघाला की आपले फलंदाज पाठवायचे आहेत.